काय करू काहीच सुचत नाहीये. सुट्टी होती आज ऑफिसला आणि कामानिमित्त थोडंसं बाहेर गेले होते आणि आता जस्ट आले आणि आल्यावर आठवण आलं की मला सकाळी प्रॉमिस केलं होतं की तुला गार्डन मध्ये घेऊन जाणार, पण ते काही जमलं नाही. आम्ही आता आलोय आणि आता तो खूप उशीर झालाय. मम्मीकडे मल्हारला घ्यायला गेले, पण त्यांनी ना आमच्याकडनं कट्टी घेतली होती, आमच्याशी बोलत सुद्धा नव्हता. मग मी ह्यांना हळूच कानात बोलले की आपण ना मॅगडीला जाऊया, मॅगडीला मल्हारला घेऊन जाऊया, तो खूप हॅपी होईल आणि त्यानिमित्ताने ना आपल्याला पण जायला मिळेल, थोडासा फॅमिली टाइम मिळेल. मग आम्ही मॅगडी मध्ये आलो आणि आल्या आल्या ना मल्हार इतका खुश झाला होता ना, खूप खुश झाला होता. आणि इकडे येऊन ना मी नर्वस झाले होते ऑर्डर द्यायला, कारण मी खूप वर्ष झाले इथे आले नव्हते. पण मी एकदम कॉन्फिडेंटली ना तिथे ऑर्डर केलं. हे मला बोलत होते जसं काही तू रोजच येते, एवढं कॉन्फिडेंटली ऑर्डर करत होते. मग आम्ही ऑर्डर केलं आणि ना आम्ही टेबलवर बसलो होतो, पार्सल याची वाट बघत होतो. त्यानंतर मी मल्हारला विचारलं कट्टी आहे की बट्टी. फायनली तो बट्टी बोलला आणि आमची बट्टी झाली. त्यानंतर ना आमचं पार्सल आलं आणि पार्सल आल्यावर ना हे दोघं कन्फ्युज झाले की मी काय करते. मी त्यांना सांगितलं की फ्राईज आणि मसाला मिक्स केला ना या बॅग मध्ये की पेरी पेरी फ्राईज बनतात. मल्हारला पण शिकवलं कसं फ्राईज मिक्स करतात आणि त्याच्यानंतर ना किती वर्षानंतर मी माझं फेवरेट फ्राईज टेस्ट केलं. हाताच ना कॉलेजचे दिवस आठवले. कॉलेजच्या दिवशी आम्ही खूप खायचो कॉलेजच्या टायमाला. मग ना पूर्ण पार्सल ओपन केल्यावर मल्हारला पहिला खायचं होतं कप केक. मग तो कप केक खात बसला आणि ह्यांनी आणि मी बर्गर आणि फ्राईज एन्जॉय केले. ह्यांना पण जंक फूड आवडत नाही, पण त्यांनी पण आज आमच्यासोबत एन्जॉय केलं आणि त्यांना पण बर्गर वगैरे खूप आवडला. गप्पा मारत मारत आम्ही फूड पण एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही हात धुवायला गेलो. मल्हार ना लहान असताना मी त्याला इथे घेऊन आली होती, त्याच्यानंतर तो आत्ता आलाय. तर तो ना इथे सेन्सरवाले नळ आणि हात सुकायची मशीन वगैरे बघून ना थोडासा शॉक झाला. त्याला सगळं मॅजिक वाटत होतं, म्हणून त्याला अजूनच गंमत वाटत होती. त्यानंतर ना त्यांनी तिथे मल्हारला बलून दिला, म्हणून मल्हार अजूनच खुश झाला आणि मग नंतर आम्ही घरी जायला निघालो. तर आजसाठी एवढंच. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय.